नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्यक्ष उपस्थितीने आणि भेटीने कार्यक्रम होत नसला तरी नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक ठिकाणच्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेता येत आहे, याचा खूप आनंद होत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्व आहे. आई या शब्दामध्ये फक्त 2 अक्षरे आहेत, पण सामर्थ्य हे नभा एवढे आहे. म्हणूनच तर आपण सारेजण लहानपणापासून म्हणत आलो आहोत, आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. आई म्हणजे ममता, आई म्हणजे ईश्वर. मग ती यशोदा असो, जिजामाता असो वा आजच्या काळातील सुपर मॉम असो, आई ही आईच असते. आज आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे मातृदिन आहे. याच दिवसाचे औचित्य साधून आम्ही कुलकर्णी कुटुंबीय गेल्या वर्षापासून आमच्या कैलासवासी काकू आणि आईंच्या स्मरणार्थ आध्यात्मिक चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करतो. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ प्रवचनकार सौ शमिकाताई कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. तर शमिकाताई, आम्ही सगळे तुमचे खूप खूप स्वागत करतो. तर मी थोडक्यात तुम्हाला शमिकाताईंची ओळख करून देते. सौ शमिका गिरीश कुलकर्णी, राहणार मुलुंड, मुंबई. शमिकाताईंचे शिक्षण एमकॉम, DPM, DBM झालेले आहे. 17 वर्षे त्यांनी कॅपजेमिनी मध्ये नोकरी केलेली आहे. पण 2017 मध्ये सद्गुरू आज्ञेवरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. शमिकाताईंच्या आई सौ अलका मुतालिक, राहणार डोंबिवली, या स्वतः ज्येष्ठ अधिकारी, भागवतकार आणि प्रवचनकार आहेत. अध्यात्माचे बाळकडू घरूनच प्राप्त झालेले आहे. वडील श्री दत्तात्रय मुतालिक हे संत साहित्य अभ्यासक आहेत. तसेच पती श्री गिरीश कुलकर्णी हे वेदांताचेही गाढे अभ्यासक आहेत. बालपणी शिवथरगळीतील शिबिरे अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा मनावर होत गेला. त्याशिवाय लहान वयातच सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा कृपा आशीर्वाद लाभला. सध्या विविध विषयांवर प्रवचन सेवा रुजू करत आहेत. श्रीसूक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधामधील निवडक समाज, रामरक्षा, नानाविध भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्ती सूत्रे अशा आणि इतरही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा रुजू केली आहे. उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यावर अभ्यास चिंतन चालू आहे. पौरोहित्य करणाऱ्या सौ गौरी खुंडे, डोंबिवली येथे राहणाऱ्या, यांच्याबरोबर गर्भसंस्कार देण्याचा एक अल्पसा उपक्रम चालू असतो. शिवथरघळीतील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी योगदान असते. युवा शिबिरात दासबोध तर बालशिबिरात मनोबोधांचे सत्र घेण्यात योगदान आहे. समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील कायम उपासना महिन्यातून एकदा मुलुंडला घेतली जाते. गेले वर्षभर एका जर्मन साधिकेला उपनिषद शिकवणे चालू आहे. तर शमिकाताई, तुमचं खूप खूप स्वागत आणि आपण आपल्या चिंतनाला प्रारंभ करा. सुरू करते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सद्गुरूंना वंदन करते, गणेशाला वंदन करते. माझे माता आणि पिता दोघंही ऐकतायत आज, त्या दोघांनाही वंदन करते. आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आणि आजच्या दिवशी ही जी सेवा मला उपलब्ध करून दिलेली आहे अशा कुलकर्णी कुटुंबियांचे आधी वंदन करते, त्यांना वंदन करते आणि त्यांचं कौतुक करते. कारण आजचा दिवस जो आहे तो मातृदिनाचा आहे. आणि या मातृदिनाच्या दिवशी आपल्या काकूच्या स्मरणार्थ आणि आपल्या आईच्या स्मरणार्थ काहीतरी करावं असं वाटतंय. कपिल आणि मृणाल खरं दोघंही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मी त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जात असते आणि त्यांच्या घरी वातावरण कसं असतं हे मला माहिती आहे. मोठ्यांचं येणं जाणं, मोठ्यांचा मान सन्मान हा त्यांच्या घरी मी पाहिलेला आहे. आणि असं वातावरण आजच्या काळी खरंच दुर्मिळ झालेलं आहे. आणि आजच्या दिवशी या दिवसाचं औचित्य साधून यांना
आपल्या आईसाठी, आपल्या काकूसाठी काहीतरी करावं असं वाटतं, हीच खरी किती कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून त्यांचं खरं म्हणजे कौतुक. मी काकांना पण बघते, कपिलचे वडील असतात नेहमी, कपिलच्या काकांना मी ओळखते. म्हणून या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि आजच्या दिवशी आपण एक एक वेगळ्या प्रकाराने चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे विषय आपण असा निवडलेला आहे की अनुसंधान. पण हे अनुसंधान जे आहे ते आपण आजचा दिवस जो आहे म्हणजे मातृदिनाचा, त्या दिवसाचं औचित्य साधून अनुसंधान म्हणजे काय हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मागच्या वर्षी मला आठवतंय की कपिलने आजच्या दिवशी म्हणजे मातृदिनाच्या दिवशी त्याने मला ही संधी उपलब्ध करून दिली होती की या दिवसासाठी तू काहीतरी बोल. आणि मागच्या वर्षी बरोबर 1 वर्ष झालं आता त्या गोष्टीला की आपण थोडं चिंतन केलं होतं. आणि त्या चिंतनासाठी म्हणजे मातृदिनाच्या चिंतनासाठी आपण एक माता आणि पुत्र अशी एक जोडी निवडली होती मागच्या वर्षी चिंतनासाठी, की कसं शिकता येईल आपल्याला त्यांच्याकडे बघून. म्हणजे आपल्याला प्रसिद्ध जोड्या पुत्र आणि माता हे माहिती असतात. म्हणजे आपल्याला शिवबा आणि आता जिजाऊ, कमी झालं असेल किंवा ना. मग आपल्याला माहिती असतात ते म्हणजे समर्थ आणि राणूबाई, या प्रसिद्ध जोड्या आपल्याला माहिती आहेत. पण आपण एक वेगळी जोडी मागच्या वर्षी निवडली होती चिंतनासाठी, आणि ती म्हणजे शंकराचार्य आणि त्यांची माता आर्यंबा. या दोघांची जोडी निवडून आपण चिंतन केलं होतं मातृदिनाचं. म्हणजे आपल्या मातेने आपल्या पुत्रावर प्रेम करणं हे सहजच आहे, स्वाभाविक आहे. त्याच्यात काही नवल नाही, ते करणारच आहेत प्रेम एकमेकांवर. पण आपली संस्कृती जी आहे ती आपल्याला याच्यापेक्षा वेगळं शिकवते, याच्यापेक्षा उदात्त आणि याच्यापेक्षा व्यापक शिकवते. म्हणजे बघा प्रसंग बघा कसा आहे. एक प्रसंग घेऊया आणि त्या प्रसंगाला बघत बघत आपल्याला अजून उदात्त कसं होता येईल, अजून व्यापक कसं होता येईल असं बघायचा प्रयत्न करूया. प्रसंग असा आहे, रामायणामधला आहे. जेव्हा भरत आजोळहून परत घरी आलेला आहे, आठवा सगळ्यांनी तो प्रसंग. तो जेव्हा परत आला तेव्हा दशरथांचं निधन झालं होतं. रामाला वनवास झालेला आहे आणि त्याला काहीच माहित नाहीये. तो येऊन भेटतोय कौसल्या मातेला, आणि कौसल्या मातेला जेव्हा कळतंय की भरत मला येऊन भेटणार आहे, तेव्हा तिला इतकं प्रेम आतमध्ये भरून आलं. आणि त्या प्रेमापोटी की कसं बघणार मी याला, म्हणून तिला भोवर आली, म्हणजे तिला चक्कर आली कौसल्या मातेला. आणि ही चक्कर आल्यामुळे ती मूर्छित झाली. आणि जेव्हा भरत समोर आला तेव्हा त्याला तो मनात विचार करतोय की कौसल्या मातेचे डोळे आता बंद आहेत, हे बरंच झालं. म्हणजे कुठल्या मुखाने मी तिच्या समोर जायचं आणि तिने मला बघावं. आणि कौसल्या माता थोड्या वेळ तिला चक्कर आलेली असेल आणि नंतर तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती असं त्याला म्हणतीये म्हणजे की अरे तुझ्या वागणुकीमध्ये द्वेषाचा दुर्गंध नाहीच आहे, तर तू असा कसा विचार करतोयस, असं कौसल्या माता त्याला म्हणते बरं. आणि ती त्याला म्हणते ये रे ये, तू जवळ ये, तू माझ्या मांडीवर येऊन बैठ. बरं कौसल्या मातेबद्दल आता आपण विचार करतोय की एक माता, मातृदिन आहे आज, एका मातेने कसं असावं आणि त्या विचारांमधनं व्यापक कसं व्हावं आणि उदात्त कसं व्हावं याचं अनुसंधान आपण साधणार आहोत आपण आज. ती त्याला म्हणते की तुझ्या तुझं वागणूक जे आहे त्याच्यामध्ये दुर्गंध नाहीच आहे द्वेषाचा, तू जवळ ये. आणि ती त्याला म्हणते तू माझ्या मांडीवर बैस. ती असं म्हणते की लोकांना असं वाटेल की या कैकईमुळे माझ्यावर खूप घात झालाय, पण माझं असं म्हणणंच नाहीये. बघा कौसल्या माता असं म्हणते की द्रोह करके, म्हणजे एक प्रकारचा द्रोह जणू कैकईने केला असा कलंक तिच्यावर झालेला आहे. पण कौसल्या मातेचं बोलणं काय आहे बघा, तिचे विचार काय आहेत. ती असं म्हणतीये की द्रोह करके कैकई क्या हानी मेरी कर गई. म्हणजे कुठल्या प्रकारची हानी तिने माझी केली आहे बरं का. द्रोह करके कैकई क्या हानी मेरी कर गई, देख ले कोई मेरी सुनी सी गोद भर गई. अरे माझ्या मांडीवर आज तो नाही तर तू आहेसच ना. तर तो सांगायचा प्रयत्न करतोय. कोणाला तरी माझा आवाज बहुतेक येत नाहीये, पण बाकीच्यांना बहुतेक येत असावं. मी बोलणं पुढे कंटिन्यू करते. कैकई माता असं म्हणतीये की तू ये ना माझ्या जवळ, माझ्या मांडीवर बैस. आणि भरत म्हणतोय अगं मी कसं येणार, मी तुझ्या मांडीवर तुम्हाला बसायला सांगतेस पण मी कसं येऊन बसणार, कारण या मांडीवर बसायचा हक्क जो आहे तो रामाचा आहे, तो माझा हक्क नाहीये. आणि त्याच्यावर पण ती असं म्हणते तुला जरी असं वाटलं
की या मांडीवर बसायचा त्याचाच हक्क आहे रामाचा, पण माझे असे विचार आहेत की तू आणि तो हे दोघं वेगळे नाहीच आहेत. कौसल्या मातेच्या मुखी म्हणजे तू आता जो आलायस, आ गया मेरा वही तू, राम सचमुच राम है, म्हणजे त्याला पण ती रामच समजतीये. आ गया मेरा वही तू, राम सचमुच राम है, तू वही और वो तू ही. दोघांमध्ये फरक नाहीये. तू वही और वो तू ही, भिन्न केवल नाम है. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जर फरक कुठला असेल तर तो फक्त नामाचा आहे. आणि अशा पद्धतीने एक आई खरंच सगळ्यांकडे बघतीये का, आपण विचार करायचा आहे. तुलसीदास असं म्हणतात, या मातेचं कौतुक करताना आपण अनुसंधानाकडे जाणार आहोत बरं का. आणि हे अनुसंधान व्यापक व्हायचंय. हे अनुसंधान त्या मातेबद्दल विचार करत आहोत आपण, जिने त्या रामाला जन्म दिलाय, त्या जगत नियंतेला ज्यांनी जन्म दिलेला आहे, त्याच्यापर्यंत विचार करत करत, अनुसंधान करत करत आपण जाणार आहोत. तुलसीदास या मातेचं कौतुक करताना असं म्हणतात, देख स्वभाव सब कोई, राम मात असं कोई न होगी. म्हणजे रामाच्या मातेसारखं कोणी असू शकत नाही, असं तुलसीदास त्या मातेबद्दल म्हणतायत. भरत असं म्हणतोय या मातेला, म्हणजे कौसल्या मातेला, अगं माता, तू त्या रामाला थांबवला का नाहीस? थांबवायचं होतंस ना वनात जाण्यापासून, तिला तू थांबवला का नाहीस? कौसल्या मातेचं उत्तर आहे का? कौसल्या माता असं म्हणतीये की जर दशरथाने जर आज्ञा दिली असते की नाही, दशरथाने जर आज्ञा दिली असती वनामध्ये जायची, तर मी थांब म्हटलं असतं. पण लहान असल्यापासून, अगदी लहान असल्यापासून राम जेव्हा बोलायला सुरुवात करणार होता, बोलायला शिकत होता, तो आई म्हणणार, कधी एकदा तो आई म्हणेल असं मला वाटत होतं. पण जेव्हा तो पहिल्यांदा आई उच्चारणार होता माझ्याकडे बघून, तेव्हा मी त्याच्या मुखावर तोंड ठेवलं होतं, त्याच्या मुखावर मी हात लावला होता आणि त्याला सांगितलं, माझ्याकडे न बघता तू कैकेयीकडे बघ, तू कैकेयीकडे बघ आणि आई म्हण. म्हणून लहान असल्यापासून हे संस्कार त्याला दिलेले आहेत की कैकेयी त्याची माता आहे. म्हणजे दशरथाने जर त्याला आज्ञा दिली असती वनवासात जायची, तर मी थांब म्हणू शकले असते. पण कैकेयी माता, म्हणजे कैकेयी ही त्याची माता आहे, हे संस्कार त्याच्यावर आहेत, आणि मातेची आज्ञा ऐकू नकोस असं मी त्याला कसं सांगू. म्हणून मी त्याला वनामध्ये तू जाऊ नकोस असं म्हटलं. म्हणजे मातेची आज्ञा न ऐकणं हा आपला संस्कार नाहीये. तेव्हा भरत असं म्हणतोय, अगं पण असं केल्याने, अगं माते, किती मोठं नुकसान झालं, या अयोध्येचं किती मोठं नुकसान झालं, तू असं कसं केलंस, त्याला का थांबवलं नाहीस? तेव्हा परत कौसल्या माता असं म्हणतीये की नुकसान संपूर्ण, म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीचं नुकसान व्हायचंय ते होऊ देत म्हणे, अयोध्येचं नुकसान, पण संस्कारांचं नुकसान नाही झालं पाहिजे. बघा, कारण संस्कार स्थापन करणं, संस्कारांचं रक्षण करणं, हे काम जर कोण करत असेल ना, तर ती माता करत असते. भरत असं म्हणतोय पुढे तिला, अगं ठीक आहे, तू त्याला थांबवलं नाहीस, तू त्याला थांबवलं नाहीस, ठीक आहे, पण तू असं का नाही म्हणलीस मग की मी तुझ्या बरोबर येते? बघा, आपण आधार जो घेतलाय ना, तो तुलसीदास रामायणाचा आहे बरं का. कारण वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला माता थांबवताना दिसतीये. आपण तुलसीदासांचा आधार घेत एका विचार करतोय आपण, आणि एक विचार शिकायचा प्रयत्न करतोय की माता कशी असते, मातेने कसं उदार असावं, मातेने कसं व्यापक असावं. आणि ही माता म्हणजे फक्त स्त्री शरीरातलीच माता नाही बरं का, प्रत्येकाने व्यापक कसं व्हावं हा विचार आपण शिकतोय. भरत तिला म्हणतो की आई, तू त्याला का नाही तू तू असं का म्हटलं नाहीस की मी पण तुझ्या बरोबर येते, मी पण तुझ्याबरोबर येते. तेव्हा कौसल्य मातेने दिलेलं उत्तर बघा किती सुंदर आहे. कौसल्या माता असं म्हणतेय की मी जर असं म्हटलं असतं की मी तुझ्या बरोबर येते, तर एक शंका उपस्थित झाली असती. भरत म्हणतो, कुठली शंका उपस्थित झाली असती? तेव्हा कौसल्य माता असं उत्तर देतेय की सगळ्यांना हे माहितीये की कैकेयीला रामाचा राज्याभिषेक बघायचा नव्हता, बरोबर. सगळ्यांना हे माहितीये की कैकेयीला रामाचा राज्याभिषेक बघायचा नव्हता. जर मी रामाबरोबर वनवासात निघून गेले असते, तर अशी शंका उपस्थित झाली असती की कौसल्याला भरताचा राज्याभिषेक बघायचा नाहीये. मला, कौसल्या मातेला, तुझा राज्याभिषेक पाहायचाय रे, म्हणून मी इकडे थांबले. काय मोठं उत्तर हो, कसं असावं, म्हणजे धन्य ती माता,
धन्य आपण शिकावं की आपल्या संस्कृतीने आपल्याला काय शिकवलंय. आपण जेव्हा रामरक्षा म्हणतो, आपण मागच्या वर्षी पण हा जेव्हा विचार घेतला होता, तेव्हा आपण हा विचार केला होता की आपण जेव्हा रामरक्षा म्हणताना की सगळ्या अवयवांचं रक्षण रामानेच करावं असं जेव्हा म्हणतो, सगळ्या अवयवांचं, तेव्हा त्या त्या अवयवांना आपण हात लावतो, हो की नाही. शिरोमे राघव पातू, तेव्हा माझ्या माझ्या दृष्टीचं रक्षण कर असं आपण कोणाला म्हणतोय, कुठल्या रामाला सांगतोय. कौसल्य दुषप मातू, म्हणजे कौसल्याचा जो पुत्र आहे असा जो राम आहे, अशा रामाने माझ्या दृष्टीचं रक्षण करावं असं आपण म्हणतोय का. कौशल्याचे डोळे फार सुंदर होते का. नाही, कारण कौसल्या समदृष्टीने सगळ्यांकडे पाहत होती, अशी ती त्याची माता आहे. आणि असं आपल्याला जमावं म्हणून अशा मातेचा विचार आपण आजच्या दिवशी केला पाहिजे. म्हणून कौसल्य दुषप पातू असं आपण म्हणतो. बघा आपल्या संस्कृतीमध्ये नावं किती आहेत, म्हणजे माता आई असं आपण म्हणतो. एकाच शब्दासाठी वेगवेगळे, एकाच अर्थासाठी वेगवेगळे शब्द आपण वापरतो. आपण म्हणतो जननी. मग जननी म्हटलं की आपल्याला नक्की कळलं पाहिजे की जन्मदात्री जी आहे, म्हणजे जन्म देणारी जी आहे असा उल्लेख जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा आपण जननी असं म्हणतो. मग आपण म्हणतो आई. मग आता आईबद्दल बोलली सुरुवातीला, मृणाल बोलली सुरुवातीला, आई म्हणजे जी जन्म पण देते आणि ती सांभाळ पण करते. आपल्याकडे अजून एक शब्द आहे, खूप सुंदर शब्द आहे, माऊली. माऊली किती गोड, म्हणजे शब्द उच्चारल्यानंतरच एक गोडवा येतो. गोड आहे शब्द. म्हणजे मग माऊली कोण असतं. माऊली ती असते जी केवळ प्रेमस्वरूप आहे. ओरडणारी माऊली नसते. ओरडणारी एक वेळ आई असेल, कारण तिला हित साधायचं असतं. तिला आपल्या मुलाला कसं काय तो शाणा होईल असं साधायचं असतं. ओरडणारी आई असते, पण ओरडणारी माऊली नसते. माऊली जी असते ती केवळ प्रेमस्वरूप आहे, जी निरपेक्ष प्रेम करू शकते. ती अत्यंत करुणामयी असते. आणि मंदाताईंनी खूप एकदा छान सांगितलं होतं प्रवचनांमध्ये की आपल्या मुलावर प्रेम करणारी जी असते ना, ती आई असते. आणि जी सगळ्यांवर प्रेम करणारी असते ना, ती माऊली असते. म्हणून आपल्याकडे आपण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतो, म्हणजे पुरुषाचा देह आहे, पण आपण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतोय. आपण सद्गुरूंना गुरु माऊली म्हणतो. म्हणजे शब्द बघा आपले किती छान शिकवतात. आणि त्याच्या पुढे आजचा मातृदिन, मातृ शब्दामधनं, मातृ हा मूळ शब्द आहे बरं का, मातृ शब्दामधनं माता हा शब्द आलाय. आणि माता शब्द काय शिकवतोय तो बघा. पण या शब्दामधनं आपण अनुसंधान कसं साधायचंय, अनुसंधान कसं टिकवायचंय, प्रत्येक गोष्टीचं अनुसंधान कसं टिकवायचंय, ते असे शब्दांवरनं आपण जाणार आहोत. मुख्य विषय आपला जो आजचा आहे तो. माता शब्दाचा अर्थ बघा, मा आणि ता असे दोन शब्द आहेत की नाही. माता एक आहे मा आणि एक आहे ता. मा शब्दाचे तीन अर्थ विश्वकोशामधनं काढलेत बरं का आपण हे अर्थ. मा शब्दाचे तीन अर्थ आहेत. एक अर्थ आहे, एक मराठी शब्दकोश त्याच्यामध्ये मा शब्दाचा एक नाम म्हणून अर्थ आहे, नाम. एक अर्थ आहे अव्यय आणि एक आहे सर्वनाम. आपण व्याकरणाच्या अर्थाने शब्दकोशामध्ये जे दिलेले आहेत त्याच्यामधून माता शब्दाचा खरा अर्थ काय तो शोधून घ्यायचा प्रयत्न करतो. एक नाम म्हणजे पहिलं नाम. मग नाम म्हणजे कोणाचं नाम. मा म्हणजे ती लक्ष्मी आहे. कोणाचं नाम आहे ते. माता म्हणजे ते लक्ष्मीचं नाव आहे. मग ती काय शिकवते आपल्याला. ती आपल्याला कुठलं, लक्ष्मी म्हणजे काय करते, ती धन देते, वैभव. मग ती कुठल्या वैभवाने आपल्याला तारणार आहे. कारण मा आणि ता, मा म्हणजे तीन अर्थ आपण आता बघणार आहोत आपण, आणि ता या शब्दाचा अर्थ म्हणजे तारणारी जो कोण असेल तर ती माता आहे. म्हणजे कुठलं वैभव, कुठली संपत्ती देऊन आपल्याला तारणार आहे ती, तर ते षडगुणेश्वर आहे ती. भगवंत, भग म्हणजे सहा भाग्य जिच्याकडे आहेत अशी ती सहा गोष्टी, म्हणजे एक तर यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे सगळं देणारी जी आहे ना माता, आणि हे सगळं देऊन तारणारी म्हणजे ही माता. हा एक अर्थ बरं का मातेचा. किती सुंदर आपलं तत्वज्ञान आपल्याला शिकवतंय बघा काय काय गोष्टी. एक म्हणजे लक्ष्मी, नाम, या अर्थाने आपण शिकलो. दुसरं म्हणजे अव्यय. अव्यय असं आपण, अव्यय म्हणजे काय की न बदलणार, म्हणजे ना हा असा अव्यय. नाही म्हणजे नाही अशा अर्थाने, या अर्थाचा अव्यय. म्हणजे काय, कसं समजून घ्यायचा अर्थ.
आता नाही असं जेव्हा आपण करतो तेव्हा मा सुचहा, मा शोक नको असं आपण शिकतो. मा सुचा, मा म्हणजे नाही. मग काय नकोय, काय नकोय? तर डुबणं नको, न डुबवणारी, तारणारी अशी जी आहे ना, या भवसागरामध्ये नको, हे नको. आपण माया हा शब्द पण बघूया. माया आणि माता जवळ आहेत बघा. माया हा शब्द म्हणजे काय माहितीये का? मा म्हणजे नाही, मा या, आणि मा या म्हणजे आहे ती, नाही असून आहे ती, अशी मा शब्दाचा अर्थ आहे. मग काय शिकवते आपल्याला ही माता, की जी आपल्याला या दुःखामधनं, या भवसागरामधनं जी तारणारी आहे ती म्हणजे माता. हा दुसरा अर्थ जो आपण अव्ययाने घेतला. आणि तिसरा जो आहे तो सर्वनाम. सर्वनाम म्हणजे मला, माझे, असं आपण मी असं म्हणतो की नाही आपण, हो की नाही? मी, अहंता, मी आणि माझे, या अहंतेमधनं जी आपल्याला तारणारी असते, याच्यामधनं वाचवणारी असते, ती असते ती माता. म्हणजे 3 अर्थ आपण एक तर पाहिले. एक म्हणजे आपले गुण वाढवून आपल्याला तारणारी, दुसरं या भवसागरात आपल्याला न अडकू देणारी, आणि तिसरी आपलं ममत्व त्यागायला शिकवणारी जी असते, तिला माता असं म्हणतात. समर्थांचं काय सुंदर, म्हणजे एक इंग्लिश आपल्याला माहिती असलेलं आहे बघा. गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, सो ही मेड मदर्स. माहितीये की नाही आपल्याला हे? पण या अर्थाचा आपल्या दासबोधामध्ये समर्थांचा एक श्लोक आहे, तो आपल्याला माहित नसतो. समर्थ तेच म्हणतात, ही कशी तारते, ही तारणारी, सगळं शिकवणारी ही माता आहे. तो श्लोक बघा किती सुंदर आहे. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला. मग त्याचा महिमा प्रत्येकाला कळणार नाही ना. मग त्याचा महिमा कळण्यासाठी त्याने काय केलं, तर प्रत्येकाला माता वाटलीये. काय सुंदर अर्थ आहे बघा, आपला दासबोधामधला आहे. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला. प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. तो जगदीशच रक्षण करण्याचं काम करतोय. पण कुठल्या प्रकारे रक्षण करतोय, कुठल्या प्रकारे? तर त्यांनी प्रत्येकाला एक माता वाटलीये. कारण ती माता त्या प्रत्येकाला त्याचं महत्व शिकवते, त्याचं महात्म्य शिकवते. हे मातेचं काम आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक घरी माता रक्षण करते. काय सुंदर अर्थ झाला याचा. म्हणून त्या परमात्म्याचं महत्व शिकवणारी जर कोणी असेल तर ती माता असते. ती आईप्रमाणे सगळ्यांना सांभाळ करते. आता आपण हळूहळू आपल्या मूळ विषयाकडे येतोय बरं का. कारण आपला मूळ विषय जो होता तो आहे अनुसंधान. आणि या मातेचा धागा आपण पकडला. आणि ती माता खरी कोण आहे? म्हणजे एका जन्मामधली, या जन्मामध्ये जिने आपल्याला जन्म घातलाय ती माता एक आहे. पण या संपूर्ण जगताला जिने जन्माला घातलेला आहे त्या मातेचा विचार आपण कधी करणार? आणि त्या मातेला जर आपण जाणून घेतलं नाही तर खरं तारणं जे आहे, त्या शब्दाचा अर्थ जो आहे, माता, ता म्हणजे तारणं, माता म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. तिचं भजन केलं नाही, तिला जाणलं नाही तर खरं तारणं होणार नाहीये ना. म्हणून तिला जाणणं, या सृष्टीला जिने निर्माण केलेलं आहे. बघा समर्थांची अजून एक 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 आई जी आहे ती आपल्याला जी माहिती असते, आपण सगळ्यांना जिला ओळखतो ती भौतिकातली आपली आई. पण अजून एक आई आहे, ती म्हणजे ईश्वर, ज्यांनी हे पूर्ण सृष्टी निर्माण केली. आदिशक्ती असं ते ईश्वराला नाव आहे. समर्थ असं म्हणतात, आदिशक्ती शिवशक्ती. समर्थांचे श्लोक आपला दासबोध सगळं शिकवतो बरं का. समर्थ म्हणतात, आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. म्हणजे आपल्याला निर्माण करणारी एक माता आणि संपूर्ण जगताला निर्माण करणारी अशी जी माता, ती शिवशक्ती. तिला जर कारण तिच्याच शक्तीने हे सर्व नाना रूपे तयार झालेली आहेत. आणि एक आपण अजून एक माऊली पाहिली. एक आपली आई भौतिकातली, दुसरी ईश्वर म्हणून आई जिने सृष्टी निर्माण केली, तिसरी आई म्हणजे गुरु माऊली असं आपण पाहिलं. कारण त्या गुरु माऊलीशिवाय खरं ज्ञान होत नाही. आणि खरं ज्ञान कुठलं? खरं ज्ञान कुठलं तर ते ब्रह्मस्वरूप परमात्मापासूनच सगळं काही निर्माण आहे. म्हणजे खरी आई ते ब्रह्मतत्व, जन्मादस्य यतः, तिकडूनच सगळं जन्माला आलेलं आहे. म्हणजे ते ब्रह्मतत्व. म्हणजे हळूहळू प्रवास आपल्याला आपल्या आईपासून, आणि ही आई शिकवते बरं का, मग हळूहळू प्रवास आपल्या आईपासून त्या ईश्वरापर्यंत, त्या ईश्वराला समजण्यासाठी आपले सद्गुरू, आणि सद्गुरू खरं काय शिकवत आहेत तर ते ब्रह्मतत्व, जे खरं सगळ्याचं उगमस्थान आहे.
इतका अभ्यास फक्त माता या शब्दापासून आपल्याला ऐकायला मिळतो. आणि करावा सगळं काही. कारण जर आपण हे केलं नाही, कारण माता शब्दाचा अर्थ आहे तारणं, आणि जर अशा पद्धतीने अनुसंधान नाही साधलं की ते तिकडेपर्यंत आपल्याला खरं जायचंय, असं अनुसंधान नाही ठेवलं तर बुडणं आहे की. तर या बुडण्यापासनं, या भवसागरामधनं गटांगळ्या खातोय आपण, जे जन्मानुजन्म जे घेतोय एका जन्मामधनं दुसऱ्या जन्मामध्ये, या गटांगळ्या जर थांबवायच्या असतील तर आपल्याला त्याला जाणणं हे महत्वाचं आहे. म्हणून अनुसंधान कुठलं जर ठेवाय, अनुसंधान जर ठेवलं नाही, अनुसंधान काय आहे आपण विचार करत होतो अनुसंधानाचा, आणि आपण अनुसंधान म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. पण आपण धागा पकडला होता तो आजच्या दिवसाचं औचित्य साधून, की मातृदिनाचं औचित्य साधलं आपण, आणि आपण माता म्हणजे काय याचा अर्थ बघितला. आणि मातेचा खरा अर्थ जी आपल्याला या भवसागरातून तारणारी असते, असा मुख्य अर्थ आपण तिचा काढतोय. कारण जर तिला ओळखलं नाही तर याच्यामध्ये गटांगळ्या खायच्यात परत परत भवसागरात. आणि मग या गटांगळ्यांमधनं वाचायचं कसं, तर त्याचं उत्तर आहे अनुसंधान ठेवायचं. मग अनुसंधान ठेवायचं म्हणजे काय, मग अनुसंधान म्हणजे काय ते आपल्याला आपण जाणून घेतलं पाहिजे की नाही. अनुसंधान या शब्दामध्ये पण दोन शब्द एकत्र आहेत. एक आहे अनु आणि एक आहे संधान. अनु या शब्दाचा अर्थ आहे मागे मागे जाणं. आपण अनुचर म्हणतो की नाही, अनुचर. लक्ष्मण हा रामाचा अनुचर होता. अनु म्हणजे मागे मागे जाणं, सोपं. आणि संधान म्हणजे जोडलं जाणं. किती सोपा अर्थ आहे. आपले सांधे असतात की नाही, दोन गोष्टींना जोडणारे सांधे, जोडणं म्हणजे मागे 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 गेल्याने जेव्हा आपण जोडलो जातो, नुसतं जोडलं जाणं नाही बरं का, नुसतं संधान असा शब्द नाहीये. अनुसंधान किती सुंदर शब्द योजलाय. मागे मागे म्हणजे सारखं सारखं विचारांनी आपण जेव्हा त्याच्या मागे जाऊ तेव्हा आपण त्या भगवंताशी जोडले जाऊ, असा अनुसंधान या शब्दाचा अर्थ आहे. जर आपण जोडलो नाही गेलो, भगवंताला जोडलो नाही गेलो तर गटांगळ्या आहेत. आणि बुडायचं नसेल भवसागरात, परत जन्म घ्यायचा नसेल तर अनुसंधान साधलं पाहिजे. म्हणजे अनुसंधान म्हणजे त्या भगवंतापर्यंत जायचा एक मार्ग आहे किंवा सोपान, शिडी आहे. ती चढली नाही तर त्याला भेटणार नाही. हा अनुसंधान शब्दाचा अर्थ. मग ते कसं साधायचं म्हणजे अनुसंधान कसं करायचं, तर सारखं 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 विचारांमध्ये ते असलं पाहिजे. त्यासाठी आपली वृत्ती जी आहे ती भगवत्कार झाली पाहिजे. आपलं काय होतं की नाही, की आपली सगळी वृत्ती जी असते, वृत्ती ती सगळी प्रपंचात असते, म्हणजे प्रपंचाकार झालेली असते. म्हणून प्रपंचामधनं ती वृत्ती काढून ती आपण भगवंताकडे लावली पाहिजे. म्हणजे वापरायचंय साधन तेच, वृत्ती तीच आहे, फक्त ती चुकीच्या ठिकाणी लावली आपण, ती प्रपंचामधनं काढून. कारण काय आहे ना, प्रपंचच करत बसतो आपण. प्रपंच या शब्दाचा परत अर्थ बघितले ना किंवा आपल्याला मजा येते आणि कशामध्ये आपण अडकलोय असं आपल्याला कळायला लागतं. प्रपंच शब्दाचा अर्थ बघा, प्रपंच, पंच म्हणजे पाच, प्रामुख्याने पाच गोष्टी जिकडे धुमाकूळ घालत असतात, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचविषय, हे सगळ्या पंच गोष्टी जिकडे धुमाकूळ घालत असतात एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि आपण संपूर्ण आयुष्य याच्यामध्येच अडकून राहतो. संसार पण म्हणतो की नाही, संसार केला पाहिजे वगैरे. संसार शब्दाचा अर्थ पण किती सुंदर आहे. ज्यात काही सारच नाही त्याला संसार असं म्हणतात. किंवा जे सरत जातं कमी होत जात, म्हणजे काही प्राप्तव्यच नाहीये त्याच्यामधनं, असं करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य घालवणं, त्याच्यापेक्षा तारणारा जो कोण खरा आहे त्याला जर जाणलं, अनुसंधान ठेवून, भगवत्कार वृत्ती ठेवून, तर अनुसंधान साधलं जातं. म्हणजे आपण एक म्हणजे अनुसंधान म्हणजे काय अर्थ आपण पाहिला, की अनुसंधान म्हणजे काय, मागे 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 जाणं, आणि मागे गेल्याने संधान त्या भगवंताशी एकरूप होणं. मग ते कसं साधायचं, तर वृत्ती भगवत्कार करणं असं आपण पाहिलं. मनामध्ये एक ठाम निश्चय झाला पाहिजे. म्हणजे तैल धारावत यद आसनम तद उपासनम असं आपण म्हणतो. उपासना म्हणजे काय, उपासना पण उपासना करणं म्हणजे पण अनुसंधान टिकणं आहे बरं का. तैल धारावत म्हणजे तेलाची धार कशी अखंड पडते, जर का मीठ पाडलं ते असं अखंड पडत नाही, मध्ये 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 दाणी 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 पडत, पण तेलाची धार कशी अखंड असते.
तसं आपण जे काही काम करतोय तेलाच्या धारेसारखं मागे एक धागा अनुसंधानाचा पकडलाच पाहिजे. आणि तसं करणं नक्की भगवंत आपल्याकडनं सगळं काम करून घेतोय हे निश्चित माहिती असणं म्हणजे अनुसंधान साधल्यासारखं आहे. त्याची सवय करावी लागते, त्या पद्धतीचं ऐकावं लागतं, सारखं 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 ऐकावं लागतं. अनुसंधान कसं साधणार? सारखं सारखं तेच ऐका, सारखं सारखं तेच बघा, सारखं सारखं त्याच्याबद्दल बोला. कधीतरी थोडंसं बोललं, कधीतरी काहीतरी ऐकलं आणि मग माझं आणि त्याचं नातं संपून जातं ना भगवंताचं. हा मग निश्चित असं माहिती पाहिजे आपल्या बुद्धीला. एक सुंदर प्रसंग आहे, इतकं काही शिकण्यासारखं आहे या प्रसंगामधनं. खरंच काय पद्धतीचं अनुसंधान साधलं असेल तिनं, कोणी? सुभद्रेने. सुभद्रा आपल्याला माहिती आहे कृष्णाची बहीण आहे. आणि जेव्हा अभिमन्यू मारला जातो युद्धामध्ये, अभिमन्यूचं वय होतं का मारलं जायचं? काय वय होतं त्याचं? तो किती लहान होता वयाने. एक तर वय आणि दुसरं काय म्हणजे कर्तृत्व त्याच्याकडे होतं. इतका तो वीर होता, इतका तो शूर होता आणि इतकं सगळं असताना कपटाने त्याला मारलं गेलं. कपट. आणि जेव्हा त्याला मारलं गेलं त्याच्यानंतर कृष्ण हा सुभद्रेला म्हणजे आपल्या बहिणीला भेटायला गेलाय. म्हणजे बघा, खूप खूप सुंदर प्रसंग आहे. आपल्याला प्रत्येकाला क्षणोक्षणी हा प्रसंग आपल्या आयुष्यात आठवायचा आहे. इतका सुंदर प्रसंग आणि अशा पद्धतीचं अनुसंधान आपलं टिकलं पाहिजे. कृष्ण जेव्हा सुभद्रेला भेटायला जातो आणि तेव्हा त्याला असं कळतं की सुभद्रा दुःखात नाहीये, सुभद्रा रडत नाहीये, सुभद्रा शांत आहे. आणि आणलेलं नव्हतं बरं का तो शांती, ती शांती आणलेली. ती खरंच ती सहजावस्था होती तिची, ती शांत होती. आणि हा कृष्ण हा लीलाधारी आहे, तो नटखट आहे. तो तिला बघून शांत नाही बसला. तो तिला असं म्हणतोय की अगं सुभद्रे, तुझा मुलगा गेला ग आणि तू शांत कशी? म्हणजे इतर कुठली माता असली असती तर रडत असली असती, आक्रोश केला असता तिने दुःखाने. आणि तू तर शांत दिसतेस ग. काय सुंदर उत्तर दिलंय सुभद्रेने. अनुसंधान म्हणजे काय असतं आणि आपल्या आयुष्यात ते कसं उतरवायचं असतं शिकूया आपण सुभद्रेकडनं. सुभद्रा असं म्हणतीये, तिला माहितीये की आपला आपला भाऊ जो आहे तो साधा नाहीये, तो भगवंत आहे, तिला माहितीये. तिने उत्तर असं दिलंय की तूच मला शिकवलं आहेस ना रे, की आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टी या भगवंताच्या इच्छेने होतात. जर प्रत्येक गोष्टी या त्याच्याच इच्छेने जर होत असतील तर अभिमन्यू जर मारला गेला तरी त्याचीच इच्छा नाही का? आणि माझ्या एका जन्मातला एक मुलगा गेल्यामुळे मी दुःख करायचं की भगवंताची इच्छा पूर्ण झाली हा म्हणून मी आनंद करायचा? बापरे, तिचं अनुसंधान काय असेल विचार करा. हे सगळं घडणारं जे आहे, हे सगळं जे आहे त्याचं, हे माझं काहीच नाही, हे तिचं अनुसंधान टिकल्याशिवाय काही ती असं बोलू शकेल? छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या प्रपंचातल्या आपल्या होत नाही तेव्हा आपण कुरकुर करतो. होणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्या इच्छेने होतात असं जेव्हा मला नक्की कळतं, अशा पद्धतीचं जेव्हा मी अनुसंधान टिकवू शकते ना, तेव्हा मला थोडंसं पुढे जाता येतंय. अशा पद्धतीने असं अनुसंधान अनुसंधान जे आहे हे टिकण्यासाठी काही आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. अनुसंधान टिकण्यासाठी ज्याच्यावर अनुसंधान टिकवायचं आहे त्याच्यावर प्रेम असल्याशिवाय आपल्याला अनुसंधान टिकलं जाईल का? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं अनुसंधान कुठे टिकलेलं असतं. आपल्या विचारांमध्ये आपला प्रपंच असतो, आपलं घर, आपली मुलं, आपलं सगळं आपलंच असतं सगळं. आणि ते टिकतं की नाही? मग ते अनुसंधान टिकतं की नाही? मग अनुसंधान जर आपल्याला भगवंताचं साधायचं असेल तर संग कोणाचा असला पाहिजे? कारण संघ आपला प्रपंचाचा असतो. तर संघ त्या भगवंताचा ठेवला, श्रद्धा त्या भगवंताविषयी आपण जर निर्माण केली, त्याच्याविषयी प्रेम निर्माण केलं तर मग कुठेतरी अनुसंधान टिकणं जे आहे ते होईल. दशरथ हे जे आहेत आपले कोण नारद मुनी, त्यांना एकदा असं वाटलं की मी खूप मोठा भक्त आहे. बघा या सगळ्या कथेमधनं आपण शिकतोच आहोत अनुसंधान कसं टिकवायचं. आणि दृष्टांतामधनं सिद्धांत आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नारद मुनींना एकदा असं वाटलं की मी खूप मोठा भक्त आहे आणि अशाच आविर्भावात ते जाऊन भगवंताला म्हणजे विष्णूंना भेटले की मी कसा मोठा भक्त. तर विष्णूंना कळलं की यांच्या मनात काय आहे ते.
आणि ते असं म्हणत होते, बघ मी कसा मोठा भक्त आहे, असं नारद मुनींचं चाललंय. तेव्हा कृष्णाचं लक्ष मात्र बाहेर भूतलावर होतं, खाली भूतलावर. आणि कोणाकडे होतं? तर एका साध्या शेतकऱ्याकडे होतं. आपलं अनुसंधान कसं साधायचं हाच विषय चालू आहे. आणि असा जर अनुसंधान साधलं तरच आपण तारणार आहोत, तारले जाणार आहोत. हा आपला मुख्य विषय आजचा. माता, हा कृष्ण जो आहे तो खाली भूतलावर एका शेतकऱ्याकडे बघत होता. आणि तो जेव्हा कृष्णाने पाहिलं त्या शेतकरीकडे, तर त्या घराच्या एवढीशी छोटीशी झोपडी वजा घर जे त्याचं असेल, ते घराच्या बाहेर तो छान पलंगावर लेटला होता, निजला होता. काहीच काम करत नव्हता. आणि अनुसंधान पण त्याचं काय खूप देवाचं नाव घेतोय, नाम घेतोय, सगळं सोडून आपलं देवदेव करत बसलाय, असं पण काही नव्हतं. सहजावस्था होती. कृष्णाचं लक्ष ते शेतकऱ्याकडे. मग नारद मुनींना असं वाटलं की माझ्यासारखा परमभक्त आलाय आणि कृष्णाचं लक्ष त्या शेतकऱ्याकडे, असं कसं? तो काय असं वेगळं करतोय की तुझं लक्ष त्याच्याकडे आहे? तर कृष्णाला याला अनुसंधान साधणं म्हणजे काय हे शिकवायचं होतं, की परमभक्त कसा असतो आणि तो कुठल्या प्रकाराने अनुसंधान साधतो आणि म्हणून तो परमभक्त होतो, हे कृष्णाला तर शिकवायचंय नारद मुनींना. म्हणून ते काय सांगतात नारद मुनींना, आपल्याला माहिती जी असेल बहुतेक कदाचित सगळ्यांना माहितीची असेल ही गोष्ट, पण आपल्या विषयाशी आपण जोडून घेणार आहोत हा विषय. कृष्णाने काय सांगितलं की एक भांड दिलं, त्या भांड्यामध्ये काठोकाठ तेल भरलं आणि सांगितलं नारद मुनींना, आता एक काम कर, एक तेलाचं भांड तू घे आणि एक मोठीच्या मोठी फेरी मारून ये पूर्ण नगराला. ठीक आहे. आता आपल्या भगवंताने आपल्याला जे सांगायचं, कारण तो भक्त आहे, भगवंत जे सांगणार ते तो ऐकणार. म्हणून नारद मुनींनी काय केलं की ते भांड जे होतं काठोकाठ तेलाने भरलेलं, ते तेल पाडायचं नाही म्हणून सांगितलं होतं कृष्णाने. म्हणून संपूर्ण लक्ष, आता फिरायचंय, पूर्ण नगर फिरायचंय, नगर फिरायला लागलेत नारद मुनी. आणि संपूर्ण लक्ष, आजूबाजूला भरपूर गोष्टी चालल्यात ना नगरामध्ये. कोणी रस्त्यावर चालतंय, काही आवाज चालू आहे, काही गोंगाट चालू आहे, सगळं चालू आहे ना नगरामध्ये. पण नारदांचं लक्ष मात्र कुठे? त्या तेलाच्या भांड्याकडे, त्या तेलाकडे, की ते अशा पद्धतीने चालतायत की त्याच्यामधनं तेल लवंडत नाही, ते सांडत नाहीये. आणि मग संपूर्णपणे फिरून नारद मुनी, पण सांडलं नाही बरं का, परमभक्त आहेत ते, साधे नाही आहेत नारद मुनी, तरी नाही सांडलं. न सांडता परत ते आले. आणि आल्यानंतर कृष्ण विचारतोय की अरे तू आता सगळं फिरून आलास की नाही नगरामध्ये? हो फिरून आलो. मग काय काय दिसलं तुला? काय मंदिरं दिसली का? रस्ते दिसले का? लोक दिसली का? काय काय चालू होतं? तलाव होता का? मी कसं काही बघणार म्हणे, मी कसं काही बघणार, पण तुम्ही दिलेलं मला काम होतं. तुम्ही काय मला काम सांगितलं होतं की त्या तेलाच्या भांड्यामधनं तेल सांडलं नाही पाहिजे. तर माझं संपूर्णपणे लक्ष तिथे होतं, त्याच्यामुळे मला काहीच दिसलं नाही. फिरून तर आले की नाही, फिरून आलेत, पण दिसलं काहीच नाही. तर मग कृष्ण त्यांना शिकवतोय की हा जो शेतकरी आहे ना, तो पण संपूर्णपणे दिवसातली सगळी कामं त्याची तेच करतोय, ते कामं तेच करतोय. तो शेतावर जाणं, मजुरी करणं, काम करणं, सगळं तो तेच करतोय. पण त्याला हे निश्चित माहितीये की मी हे जे काम करतोय ते भगवंताचं काम आहे. आणि ते भगवंताचं काम असल्यामुळे बाजूला त्याचं कुठेच लक्ष नाहीये. दिलेलं काम भगवंताचं आहे, दिलेलं काम भगवंताचं आहे, दिलेलं काम भगवंताचं आहे. वेगळं सांडा मांडा काही रीत, काही वेगळं सांडायचं नाही, काही वेगळं करायचं नाहीये. तासन तास एका जागी बसून अनुसंधान साधण्याचा प्रयत्न नाही करायचाय. करायचंय तेच जे भगवंताने आपल्याला दिलेलं काम आहे. पण त्याच्यामधनं जर आपण त्याचं अनुसंधान साधलं, तो आपल्याला तारणारा आहे, तो आपली खरी माता आहे, असा जर आपण विचार केला, तर या भवसागरामधनं गटांगळ्या जे आपण खातोय, डुबतोय, त्याच्यामधनं आपण वाचणार आहोत, इतकाच विचार घेते आणि आता थांबते. जय जय रघुवीर समर्थ.